सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आज सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता, ज्याच्यामध्ये CP मुंबईचा निकाल कधी लागेल आणि एकंदरीत सध्याची परिस्थिती असेल किंवा आजचं जे काही डिपार्टमेंटचं एक परिपत्रक आले त्याचं एक विश्लेषण, त्याचं एक मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं होतं आणि मुलांच्या मनामधील जी भीती होती ती दूर करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. कोणी 30 तारीख सांगितलेली होती, कोणी 28 सांगितली, निकाल लागलेला नाही. आपण सांगितले 5 ते 8 तारखेदरम्यान हा निकाल लागेल असं आपण सांगण्यात आलेलं होतं. तो जवळजवळ 10 दिवस झाले या गोष्टीला, अजूनसुद्धा निकाल लागलेला नाही आहे आणि येणारे दिवस तुम्हाला सांगतील की मास्टर विशाल सरांनी काय सांगितलं होतं आणि निकाल कधी लागणार आहे. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा दुसरा मुद्दा आजच्या व्हिडिओचा की CP मुंबईचा जो निकाल आहे त्या निकालामध्ये काही मुलांनी किंवा जवळजवळ 60-70% मुलं एकच मला सांगत आहेत की NCC मुलांमुळं भीती वाटते सर, NCCच्या मुलांमुळं भीती वाटते सर. तर याचं मिनिंग असं आहे की त्या मुलांना NCCच्या ज्यांचं C सर्टिफिकेट आहे अशा मुलांना 5 मार्क हे बोनस मार्क देण्यात येतात आणि याची भीती ह्या मुलींमध्ये इतर मुलांमध्ये जे काय आलेले आहे ते दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत CP मुंबईचा निकाल येणाऱ्या ह्या 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये प्रसिद्ध होऊन जाईल. तर जे काही NCC मुलं असतात त्यांचा जे काही बोनस मार्क आहेत ते एकंदरीत फिजिकल आणि डिकी झाल्यानंतर टोटल टॅली करून 5 मार्क बोनस देण्यात येतात, ते पण अगदी शेवटी. अगोदर फिजिकलला 5 मार्क बोनस होत नाहीत, लेकीला 5 मार्क बोनस होत नाहीत. एकंदरीत फिजिकल आणि डिकी झाल्यानंतर त्यांचे एकंदरीत टोटल ज्यावेळी टॅली होतील त्या टॅलीमध्ये 5 मार्क बोनस करतात, लक्षात ठेवायचं. म्हणजेच 120 जर मार्क पाडणारा मुलगा असेल त्याला 125 पडतात, 122 मार्क पाडणारी मुलगी असेल तर तिला 5 मार्क बोनस पकडून 127 मार्क होतात. पण आताच्या घडीला मुलांमध्ये सरसकट भीती राहिली की NCC. एक तथ्य सांगतोय किंवा एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला याच्यामध्ये की सगळीच मुलं NCCची आहेत का, हा एक पहिला प्रश्न आहे. म्हणजे जेवढे काही निकाल 3,500चा जो जागा आहेत त्या 3,500 जागा ह्या NCCची मुलं खातील का, हा पहिला प्रश्न आहे. तर अजिबात नाही आहे. दुसरा विषय असा आहे की सगळ्या NCC मुलींपैकी फिजिकलमधनं सुद्धा NCCतली मुलं बाहेर पडलीत की नाहीत, तर होय, NCC मधनं ज्यांचे मुलं होते, असं नाही की ज्यांची NCC आहे तो एक्सलंट मारू शकतो, जो 40+ मारू शकतो किंवा कटऑफमध्ये येऊ शकतो फिजिकलच्या, असंही काही नाही आहे. सो भरपूर मुलं ही अशा पद्धतीनं बाहेर पडलेली आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे फिजिकलच्या कटऑफमधून सुद्धा बाहेर पडलेले आहेत. आता तिसरा मुद्दा अशा पद्धतीनं आहे, तर 1:10 प्रमाणात जो काही रेशो होता किंवा 1:8 प्रमाणात जो रेशो होता लेखीसाठी, त्या रेशोमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे की 8 मुलं किंवा 10 मुली आहेत त्यापैकी 1-2 मुलं किंवा 3 मुलं ही फक्त NCC वाले असणार आहेत. एवढी सगळीच मुलं NCC वाले असणार आहेत. मग आता मुद्दा येतोय की सर 2-3 मुलं जरी NCC वाले असतील तर मग सरसकट सगळ्यांनाच प्लस पॉईंट काही मुलं असतील ती NCC वाले असतील का, तर नाही अजिबात. त्यातले 2-3 मुलं ही NCC वाले असतील. त्यातल्या समजा 4 मुलं आपण पकडू NCC वाले आहेत, मेजॉरिटी जास्त पकडू की NCC वाले आहेत. तर असं नाही की बाबा ह्या 4 मुलांना 80 मार्क पडणार आहेत आणि त्यांना बोनस मार्क 5 पडतील आणि 85 होतील. एका दुसरा 80 वाला असेल, त्यातलं काही जण 60 वर असेल, काही जण 70 वर असेल. सो जेमतेम मार्क पडणं लक्षात ठेवायचं. त्यामुळं त्या NCCच्या मुलांमुळं कटऑफवरती लय मोठा इफेक्ट होईल असा काही विषय होणार नाहीत. मग त्याच्या जरा पाठीमागं आलं तर 1,062 जागा वाढलेल्या होत्या CP मुंबईच्या, त्या कुठेतरी पॅरल करतील तुम्हाला. NCCची मुलं जरी जास्त असली तरी सुद्धा तुम्हाला सर्वसाधारण कटऑफपर्यंत घेऊन येईल, लक्षात ठेवायचं. ती जी जागा वाढ झाली ही कंडिशन लक्षात ठेवायचं. त्यामुळं NCCची मुलं आहेत म्हणून 10 पैकी 4 मुलं आहेत, तर 4 पैकी 2 मुलांना कुठेतरी 60, 65, 70 मार्क पडणार. आमच्याकडे आहेत सगळे, पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. असं नाही की सगळेच हुशार आहेत. कुठेतरी 5 मार्क बनवून दिल्यानंतर त्यांचं 65, 70, 75 मार्क होतात आणि तिकडे 40 म्हणजे 110. म्हणजे अशा पद्धतीने 110, 116 असं होणार. त्यात काही विषय नाही आहे. त्यामुळे एखादा दुसरा विषय जो का आहे एखाद्यानं सांगितलं तर सरसकट सगळ्या कास्टवरती याचा इफेक्ट होईल असं सांगता येत नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळं एकंदरीत NCCच्या मुलं आणि मुली यांच्यामुळं खूप मोठा इफेक्ट ह्या निकालावरती होईल असं काहीही कंडिशन झालेलं नाही आहे. त्यामुळं जे काही सर्वसाधारणची मुलं आहेत, सर्व कास्टची मुलं आहेत जी NCC सोडून आहेत, सो अशा मुलांसाठी अजिबात घाबरून जायची गरज नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळं अजिबात टेन्शन न घेता तुम्ही निकालाकडे लक्ष ठेवा. तुम्हाला फायनल निकाल मी सांगितलेला आहे, तो सोडून जास्त निकाल लागणार नाही, लक्षात ठेवायचं. मी कट ऑफ सांगितल्यानंतर काही लोकांना राग आलेला होता, कारण की रियालिटी नको आहे.
जे काही क्षणिक सुख आहे मी म्हणतोय वारंवार ते मुला मुलींना पाहिजे होतं, त्यामुळं कुठेतरी हा कट ऑफ त्यांना झोंबलेला होता, लक्षात ठेवायचं. पण मी आधीच सांगितलेलं आहे, जे खरं आहे, जे परफेक्ट आहे तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्र बघतोय की 19, 21, 22, 23 आणि 24, 25च्या पोलीस भरतीमध्ये विशाल सरांनी जो कट ऑफ सांगितलेला होता तो 90% पेक्षा बरोबर येतो, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची कंडिशन होती की जे मुलं मुली या महाराष्ट्रातील सीपी मुंबईला फॉर्म भरलेत, पालक असतील, त्यांना सगळ्यांना सांगणं आहे की जे काही सरसकट सगळी मुलं NCC वाले नाही आहेत, 5 मार्क बोनस आहेत पण ते शेवटी आहेत. म्हणूनच सगळेच जण NCC वाले 90 मार्क घेणार नाहीत. एका दुसरा कुठेतरी 85, 90 वाला असेल, नसेल तर तिघ जण सगळेजण मागं असतील. सो अशा पद्धतीने सगळे मार्क मिळून सुद्धा इतर जी मुलं मुली आहेत त्यांच्या लेवलला सुद्धा ती येतात, काही जण येत नाहीत, अशी पण कंडिशन आहे. त्यामुळे घाबरून अजिबात जाऊ नका. निकाल हा निकाल लागणारच आहे, जो असेल तो ॲक्सेप्ट करावा लागेल. त्यामुळे आत्ताच्या घडीला अशी काही कंडिशन नाही की बाबा घाबरून जावं लागेल आणि NCC मुलं आपले मेरिट तोडून देतील आणि खूप सगळ्या ओपनच्या जागा घेतील, असं काहीही नाही, लक्षात ठेवायचं. सो खूप सारी मुलं जे काय आहे ते सुरुवातीला जवळजवळ फिजिकलचा कटऑफच्या क्रायटेरिया पूर्ण न करता बाहेर पडलेले आहेत, कारण की 5 मार्क हे फिजिकलला मिळत नाहीत. 5 मार्क हे ओव्हरऑल जेव्हा तुमचं मेरिट लिस्ट लावायचे असेल त्यावेळी फिजिकल आणि लिकीचं टॅली होऊन त्यामध्ये 5 मार्क बोनस मिळत असतात. हा नियम आहे. ही महाराष्ट्र पोलीस नियमावलीमध्ये तरतुदीमध्ये चेंजेस करून ह्या NCCच्या C मुलांना हे 5 मार्क बोनस देण्याची तरतूद ह्या महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये करण्यात आलेली होती. सो आताच्या घडीला कोणीही टेन्शन घेऊ नका. तुमच्या पद्धतीनं कट ऑफ लागणार आहे, अजिबात खचू नका. निकाल हा लागणार आहे, टेन्शन कोणी घेऊ नका, तुमच्या पद्धतीनं निकाल लागून जाईल. सो काही मुलांना मार्क बघायचे होते की सेफ आहेत का सर आम्ही, की बसणार की नाही बसणार, किंवा असं काही कंडिशन होत्या किंवा गुलाल लागणार आहे की नाही लागणार. अशा मुलांसाठी एक विनंती करतोय. खूप सारे मेसेज पडलेले आहेत, काही मुलांना लेट रिप्लाय जातोय, कारण की दिवसाला हजार मेसेज असेच पडतात, इतर पोलीस भरतीचं, इतर भरतीसुद्धा. सो तुम्ही सेफ आहात का नाहीत किंवा तुम्हाला गुलाल लागणार आहे की नाही, अशा मुलींसाठी लक्षात ठेवायचं. तुमचं नाव, भरती जिल्हा, मेल फिमेल टाका आणि त्याच पद्धतीनं फिजिकलचा स्कोर टाका, लेखीचा स्कोर टाका. NCC असेल तर NCC होय म्हणा, नसेल तर टोटल टॅली करून सांगा. त्याच पद्धतीनं तुमच्या कास्टला असणाऱ्या जागा, इतर अदर रिझर्वेशन असेल तर अदर रिझर्वेशन कोणतं आहे, त्याच्या किती जागा होत्या, अशा पद्धतीने सगळंच्या सगळं टाका. तुम्हाला एका रिप्लायमध्ये मी सांगेन की तुझा गुलाल लागणार आहे की नाही लागणार, का तू काटावा आहेस, का 99% 90% सिलेक्शन होणार आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. सो व्हॉट्सअपवरती एकच मेसेज टाकायचा आहे. सगळे ज्यांच्या मुलांचं एकच मेसेज असेल म्हणजे सगळा डिटेल्स त्यांना एका रिप्लायमध्ये मला उत्तर देता येईल. नाहीतर कास्ट कोणती, जागा किती आहे, एज किती आहे, असं म्हणत बसलं की 2-2 मिनिटं 3-3 मिनिटं एका मुलग्याला जातात आणि मग सगळ्यांना रिप्लाय देता येत नाही, लक्षात ठेवायचं. सो त्याच पद्धतीनं ज्यांना रिप्लाय हवा आहे त्यांनी एक काम करा, ह्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे आणि त्याच पद्धतीनं फक्त जे मुलं चॅनल सबस्क्राईब करतील अशाच मुलांना रिप्लाय भेटणार आहे. सो पहिला चॅनल सबस्क्राईब करून व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि मग तुम्हाला रिप्लाय भेटणार, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं आपला Insta ID सुद्धा आहे मास्टर विशाल सर या नावाने, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही चॅनल आपला जो काय आहे तो फॉलो करायला विसरायचं नाही. एकंदरीत CP मुंबईच्या निकालासाठी ज्या काही मुलांच्या मनामधल्या शंका होत्या, कुशंका होत्या, त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेला आहे. सो आत्ताच चॅनल नवीन असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मुंबईच्या निकालासाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.